श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार मित्रांनो, आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेच्या व्रताला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा जेव्हा वटपौर्णिमेचा उल्लेख येतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सावित्री आणि सत्यवानाची कथा उभी राहते. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत आणले म्हणून सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या वटपौर्णिमेचा आणि द्वारकेची राणी भगवान श्रीकृष्णाची पट्टराणी माता रुक्मिणीचा सुद्धा एक अत्यंत सुंदर आणि अलौकिक संबंध आहे. आज आपण वटपौर्णिमेच्या या पवित्र निमित्ताने माता रुक्मिणीच्या जीवनातील एक अशीच अद्भुत, भावपूर्ण आणि डोळ्यात अश्रू आणणारी 30 मिनिटांची अखंड गोड गोष्ट ऐकणार आहोत. ही कथा आहे खऱ्या प्रेमाची, समर्पणाची आणि अखंड सौभाग्याची. गोष्ट सुरू होते द्वापार युगातील द्वारका नगरीतून. द्वारका सोन्याची नगरी होती, जिथे सुख, समृद्धी आणि आनंदाला तोटा नव्हता. भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांचे संसार अत्यंत सुखाचा चालला होता. माता रुक्मिणी ही साक्षात लक्ष्मीचा अवतार होती. तिचे श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे केवळ शारीरिक किंवा सांसारिक नव्हते, तर ते एका परम भक्ताचे देवावर असलेले निस्सीम आणि आत्मिक प्रेम होते. रुक्मिणीचा दिवस श्रीकृष्णाच्या चरणांच्या दर्शनाने सुरू व्हायचा आणि त्यांच्या सेवेनेच संपायचा. पण देवाच्या लीला अगाध असतात. भगवंताला आपल्या भक्तांची परीक्षा घ्यायला आणि त्यांच्या प्रेमाचे महत्त्व जगाला पटवून द्यायला खूप आवडते. एकदा काय झाले, नारद मुनी द्वारकेत आले. नारद मुनी म्हणजेच कलहाचे कारण आणि भक्तीचा मार्ग दाखवणारे देवर्षी. त्यांच्या मनात एक विचार आला की द्वारकेमध्ये श्रीकृष्णाच्या अनेक राण्या आहेत, त्यापैकी सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात देवावर जास्त प्रेम कोण करते. सत्यभामा ही राजा सत्राजिताची कन्या होती, अत्यंत श्रीमंत आणि रूपवान. तिला आपल्या सौंदर्याचा आणि पैशाचा काहीसा अभिमान होता. तर दुसरीकडे रुक्मिणी अत्यंत शांत, नम्र आणि केवळ भक्तीत लीन असणारी होती. नारद मुनींनी एक योजना आखली. ते प्रथम सत्यभामेकडे गेले आणि तिला म्हणाले, देवी, तुला असे वाटते का की श्रीकृष्ण फक्त तुझ्यावरच सर्वात जास्त प्रेम करतात? जर तुला देवाचे प्रेम कायमचे हवे असेल तर तुला एक व्रत करावे लागेल. त्याला तुलादान व्रत म्हणतात. या व्रतामध्ये तुला श्रीकृष्णाला मला दान करावे लागेल आणि नंतर त्यांच्या वजना एवढे सोने नाणे देऊन त्यांना माझ्याकडून परत विकत घ्यावे लागेल. यामुळे देवाचे तुझ्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही. सत्यभामेच्या मनात अभिमान जागा झाला. तिने विचार केला की माझ्याकडे तर अथांग संपत्ती आहे, मी देवाच्या वजना एवढे काय, त्याहूनही जास्त सोने नारदांना देऊन देवाला परत मिळवेन. तिने तात्काळ या व्रताची तयारी केली. द्वारकेच्या मुख्य दरबारात एक भव्य तराजू आणला गेला. एका बाजूला स्वतः भगवान श्रीकृष्ण हसत मुखाने बसले. दुसऱ्या बाजूला सत्यभामेने आपल्या महालातील सोन्याचे दागिने, हिरे, मोती आणि मौल्यवान रत्ने आणून ठेवायला सुरुवात केली. एकामागून एक सोन्याने भरलेले हंडे रिकामे होऊ लागले. पण आश्चर्य म्हणजे तराजूचे ते पारडे जागचे हलतच नव्हते. श्रीकृष्णाचे पारडे जडच राहिले. सत्यभामेचा घाम सुटू लागला. तिने घरातील सर्व संपत्ती आणून ठेवली, पण देवाचे पारडेवर आले नाही. नारद मुनी हसत म्हणाले, सत्यभामा, जर तू देवाच्या वजना एवढे सोने देऊ शकली नाहीस तर नियमानुसार श्रीकृष्ण आता माझे दास होतील आणि मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाईन. सत्यभामा घाबरली. तिचा अभिमान पार धुळीला मिळाला. तिला समजले की भौतिक संपत्तीने देवाला कधीच तोलता येत नाही. शेवटी ती धावत रुक्मिणीकडे गेली आणि तिने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. माता रुक्मिणीने जेव्हा हे ऐकले तेव्हा तिच्या मनात कोणताही अहंकार नव्हता. ती शांतपणे देवघरात गेली. तिने मनोभावे श्रीकृष्णाचे स्मरण केले आणि बागेतून एक छोटेसे तुळशीचे पान, तुळशी दल तोडले. रुक्मिणी दरबारात आली. तिने सत्यभामेला बाजूला सारले आणि त्या तराजूच्या सोन्याने भरलेल्या पारड्यावरचे सर्व सोने काढून टाकण्यास सांगितले. तिने त्या रिकाम्या पारड्यावर केवळ ते एक तुळशीचे पान ठेवले आणि मनात प्रार्थना केली, हे देवा, जर माझे तुमच्यावर खरे, निष्काम आणि निस्सीम प्रेम असेल तर हे तुळशीचे पान तुमच्या वजनापेक्षा जड ठरू दे. आणि काय आश्चर्य, ते तुळशीचे पान ठेवताच सोन्याची सर्व रत्ने जे करू शकली नाहीत ते त्या एका पानाने केले. श्रीकृष्णाचे पारडे हळूच वर गेले आणि तुळशीचे पारडे जमिनीला टेकले. भक्तीने भगवंताला जिंकले होते आणि रुक्मिणीच्या या अखंड सौभाग्याची आणि प्रेमाची कीर्ती तिन्ही लोकात पसरली. आता या कथेचा वटपौर्णिमेशी कसा संबंध येतो ते आपण पाहूया.
हीच माता रुक्मिणी जेव्हा दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा येते तेव्हा वडाच्या झाडाची पूजा करायची. वटपौर्णिमा हे केवळ मर्त्य लोकांतील स्त्रियांसाठीच व्रत नव्हते, तर साक्षात लक्ष्मी स्वरूप माता रुक्मिणीने सुद्धा या पृथ्वी तलावर असताना हे व्रत केले होते. एकदा ऋषींनी रुक्मिणीला विचारले, माता, तू तर साक्षात जगज्जननी आहेस. भगवान श्रीकृष्ण तर स्वतः नारायण आहेत, जे अमर आणि अविनाशी आहेत. मग तुला वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्याची काय गरज? त्यावर माता रुक्मिणीने दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक आणि प्रत्येक स्त्रीने समजून घेण्यासारखे आहे. माता रुक्मिणी म्हणाली, हे ऋषीवर्य, जरी माझे पती नारायण असले तरी या पृथ्वीवर त्यांनी मानव अवतार घेतला आहे. मानवी शरीराला मर्यादा असतात. तसेच मी या धर्तीवर एक आदर्श पत्नी आणि सुवासिनी म्हणून वावरत आहे. या संसारातील प्रत्येक स्त्रीला पतीचे महत्त्व कळावे यासाठी मला हे व्रत करणे भाग आहे. वडाचे झाड हे अक्षय असते, त्याला कधीच मरण येत नाही. त्याच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा नवीन झाड तयार करतात. मला माझे आणि श्रीकृष्णाचे नाते या वडाच्या झाडासारखेच अतूट आणि अनंत जन्मांचे हवे आहे, म्हणून मी या वडाची पूजा करते. रुक्मिणीने वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सुताचा धागा गुंडाळताना प्रत्येक फेऱ्यासोबत भगवंतासाठी एक एक वसा मागितला होता. तिने पहिल्या फेऱ्यात मागितले की देवाचे आरोग्य नेहमी उत्तम राहावे. दुसऱ्या फेऱ्यात तिने मागितले की देवाच्या चेहऱ्यावरील हे हास्य कधीच कमी होऊ नये. तिसऱ्या फेऱ्यात तिने जगातील सर्व प्राणीमात्रांवर देवाची कृपा राहावी म्हणून प्रार्थना केली. रुक्मिणीचे प्रेम इतके विशाल होते की तिने स्वतःच्या सौभाग्यासोबतच संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कामना त्या वडाच्या झाडाकडे केली होती. माता रुक्मिणीची ही भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी रुक्मिणीला एक वरदान दिले. देव म्हणाले, रुक्मिणी, जोपर्यंत या सृष्टीत सूर्य आणि चंद्र राहतील तोपर्यंत वटपौर्णिमेच्या दिवशी जी सुवासिनी स्त्री वडाची पूजा करेल तिला तुझे आणि माझे आशीर्वाद मिळतील. तिच्या पतीला उदंड आयुष्य लाभेल आणि त्यांच्या संसारात कधीही धान्याची आणि प्रेमाची कमतरता भासणार नाही. तिचे सौभाग्य अखंड राहील. वटपौर्णिमेचे हे व्रत केवळ धागा बांधणे किंवा उपवास करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. या गोष्टीमागचा खरा अर्थ असा आहे की पती आणि पत्नीचे नाते हे वडाच्या झाडासारखे मजबूत असावे. कितीही वादळे आली, संकटे आली तरी ज्याप्रमाणे वडाचे झाड जमिनीशी घट्ट धरून राहते, तसेच पती पत्नीने एकमेकांची साथ कधीच सोडू नये. माता रुक्मिणीने ज्याप्रमाणे सत्यभामेच्या कथेमध्ये दाखवून दिले की पैशाने किंवा दागिन्यांनी नाती टिकत नाहीत, तर ती एका छोट्याशा तुळशीच्या पानासारख्या पवित्र आणि निस्सीम भावनेने टिकतात. तोच संदेश वटपौर्णिमा आपल्याला देते. आजच्या आधुनिक काळातही जेव्हा महिला वटपौर्णिमेची पूजा करतात तेव्हा त्यांनी माता रुक्मिणीचे हे रूप डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. पूजा करताना मनात आपल्या पतीबद्दल आदर, प्रेम आणि समर्पणाची भावना असावी. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारताना प्रत्येक स्त्रीने आपल्या संसारात सुख, शांती आणि समृद्धी यावी, तसेच आपल्या पतीला सन्मार्ग मिळावा अशी प्रार्थना करावी. कारण पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते. तिच्या प्रार्थनेमध्ये ती ताकद असते जी यमराजालाही मागे फिरायला लावते आणि साक्षात भगवंतालाही तिचे सौभाग्य राखण्यास भाग पाडते. माता रुक्मिणी आणि श्रीकृष्णाची ही सुंदर कथा आपल्याला शिकवते की संसारात अहंकाराला जागा नसावी. जिथे भक्ती आणि प्रेम असते तिथेच देवाचा वास असतो. वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी हेच लक्षात ठेवले पाहिजे की आपले नाते वडाच्या झाडासारखे विशाल, शीतल छाया देणारे आणि अनंत काळ टिकणारे असावे.